मीरा आणि आता आज आहे डे 3 इन गोवा. आणि आता आजचा प्लॅन तर तुम्हाला कळेलच. फर्स्ट आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. सो आपण भेटूया नाश्त्याला. मोमो तू हँडसम दिसतेस एकदम हँडसम. डॅडू डॅडूचे डोळे लाल झालेत. हा सो येस फायनली माझं ब्रेकफास्ट झालं आहे आणि मी रूमवर आली आहे चेंज करायला. कारण का मीरासोबत खायचं म्हणजे मग ते सांडणं हे ते होत राहतं. त्याच्यामुळे मी मग असं प्रिफर करते की आधी नंतर ड्रेस चेंज करेन, आधी नाही करणार ब्रेकफास्टच्या आधी. सो निमेश आणि मीरा खालीच थांबले आणि मी वर आली आहे कारण का सामान घ्यायचं होतं, बॅग घ्यायची होती. अँड दिस इज माय टुडेज आउटफिट. ओके सो आजचा प्लॅन आहे ना, निमेशला विचारलं की काय आहे नक्की. सो तो म्हणतो काही नाही पण फिरायचं आहे, नुसतं फिरायचं आहे. आणि साऊथ गोवा आम्ही उद्या करणार आहे कारण का उद्या आमचं चेकआउट आहे. म्हणून मग आम्ही असं केलं की बाईक आज म्हणजे बाईक आम्ही ॲक्च्युली 3 दिवसासाठी घेतली होती आणि आज कार घ्यायचा प्लॅन होता आमचा. पण नंतर मग निमेशनं म्हटलं की परवा चेकआउट केल्यानंतर आपण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काय करणार, म्हणून मग आपण परवाच्या दिवशी कार घेऊया आणि मग त्या दिवशी लवकर सकाळी चेकआउट करून लवकरच निघून जाऊ साऊथ गोवा फिरायला. आणि मग तोपर्यंत कारमध्ये आपलं सामान पण सेफ राहील आणि आपण पण सेफ राहू. कारण का बाईकवर खूप प्रॉब्लेम होईल. म्हणजे सामान तर ऑब्व्हियसली त्यांनी ठेवून घेतलं असतं हॉटेलमध्ये, पण म्हटलं की नको आहे आपल्याकडे ऑप्शन तर मग आपण तसंच करूया. आणि आजचा दिवस आहे जो हॉटेलमध्ये स्टे, तर मग तो कशाला करायचा. एवढं भारी हॉटेल असल्यावर हॉटेलपासून पळायचं का पूर्ण दिवस फिरायला. सो असं आमचं ठरलं आहे उद्या साऊथ गोवा. सो आज बघू इकडचं जवळपासचं थोडंफार फिरू. आणि येस एकदा मी आउटफिट पूर्ण दाखवते. मला वाटतंय ना, म्हणजे लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो, जसं मी सांगितलं आम्ही 5-6 वर्षापूर्वी आलो होतो, एक्झॅक्ट 5.5 वर्षापूर्वी. सो तेव्हा असं ना खूप काय वाटलं नव्हतं. मला असं असायचं की काय आहे गोव्याला, म्हणजे बीच वगैरे तर मुंबईला राहिल्यामुळे बीच वगैरे तर ऑब्व्हियसली आम्हाला काय एवढं बीचचं एवढं क्रेज नव्हतं की बीच आहे, पाणी आहे, समुद्र आहे, असं तसं तसं काही वाटायचं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की काय आहे नक्की गोव्यात, सगळे गोवा गोवा करतात. पण कोणतंही ठिकाण आहे ना, जर आपण हॉटेल एकदम छान निवडलं, प्लस एखादा छान ग्रुप असेल आपला आणि एक नंबर असं हॉटेल असेल ना, हॉटेल भारी असेल ना, तर मग कुठेही राहायला इतकं मस्त वाटतं ना. म्हणजे सगळं इन्व्हायरमेंटच फ्रेश होऊन जातं ना, की हॉटेल छान आहे, हे छान आहे, ते छान आहे. म्हणजे बाहेरच्या जागेपेक्षा आपण जिथे स्टे करतो आणि जिथे थांबलो, जिथे आपलं सगळं होणार आहे ते जर एकदम परफेक्ट आपण निवडलं ना, म्हणजे एक तर लोकेशन पण मॅटर करते की ते कुठे, नाही तर मग हॉटेल एकीकडे आणि फिरण्यासाठी अगदीच कुठेतरी लांब जावं लागतं, तर तसं नाही पाहिजे. सो त्याच्यामुळे ना मला हे खूप आवडलं आहे. सो येस बघू आता मी जाते खाली. काही सामान राहिलं नाही ना, चेक करावं लागतं कारण का मीरा आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की तिला काही कमी नाही पडलं पाहिजे, कारण का माहिती आहे की मुलं असल्यावर किती सामान कॅरी करावं लागतं. सो ही बॅग भरून सामान आम्ही कॅरी केलं आहे. तिचे एक्स्ट्रा कपडे, तिचे डायपर, गॉगल, तिचे कॅप्स आणि ते सगळंच एका ह्याच्यात ठेवून घेतलं आहे. सो माझे फोटोज काढून झालेले आहेत आणि मी निमेश आणि ते आले, त्यांनी परत चेंज केलं थोडंसं. मीराचं खराब झालं होतं म्हणून मीराने पण चेंज केलं आणि ते परत पण गेले मला सोडून. मला म्हणायचं फक्त फोटोज काढत राहा, आणि दोघं पण मला सोडून गेले. आणि मीरा मला ओरडून गेली, मम्मा आज सगळं सामान घेऊन ये. बुमू हाय. हां
आम्ही आता आलोय कॅन्डोलिन बीच वर. आम्ही आलो कॅन्डोलिन बीच वर आणि पहिल्यांदा आल्यापासून आम्ही भिजतोय आणि पहिल्यांदा आम्ही पाण्यात भिजलोय. आणि मीराला अजिबात भिजायची इच्छा नाही, तिला उचलून घ्यायचं, मजा घ्यायची तिला, पण स्वतः भिजून नाही, मला उचलून घ्यायला सांगितलं. आणि इतकं जवळ पाणी आहे ना, म्हणजे बीचवर एंटर केल्या लगेच पाणी दिसतं. त्यामुळे बीचवर खेळायला पण स्कोप नाहीये, जास्त काही जागा नाहीये. जेवढी जागा आहे त्या जागेवर सगळे बेड टाकून ठेवलेत की बेडवर रिलॅक्स आराम करा. मुलांना खेळायला जागाच नाहीये, कारण का पूर्ण पाणी आहे लगेच. खायचे ना, तू स्वयंपाक कर ना. तुला काय खायचं आज? खायचं आपण बटर गार्लिक प्रॉन्स खायचे ना. काल खाल्ले होते ना. मुरुच्या काय बोलतो आपण फूड लिस्ट मध्ये एक आयटम अजून ऍड झालं, बटर गार्लिक प्रॉन्स आफ्टर पॉपलेट. सोड माझी बायकोला सोड माझी बायकोला सोड माझी बायकोला सोड बायकोला सोड. बरं नाही सोडणार. माझी नाही सोडणार. सोड माझ्या बेबूला सोड मम्मा, सोड माझ्या बेबूला सोड माझ्या मम्मा, नाही सोडणार. सोड माझ्या बेबूला सोड. गुदी करणार तुझ्या बेबूला. गुदी करणार.
मोमो हाय मीरा हे बघ वर बघ हाय जुना बीचवर पोहोचलं आणि इतका मस्त बीच आहे ना, इतका छान आहे, म्हणजे इतका क्लीन आहे आणि गर्दी आहे थोडीशी पण ठीक आहे, एवढा पण क्राऊड नाही आहे, सुटसुटीत आहे अशी, खूप हे नाही आहे, खिचखिच नाही आहे. म्हणजे फर्स्ट डेला जसं आम्ही गेलो होतो ना त्याच्या इतकं तर नाही आहे. आणि मेन म्हणजे पाणी बरंच लांब आहे, म्हणजे एवढं असं चांगला स्पेस आहे. नाही तर मग बाकी आम्ही जेवढ्या बीचवर गेलो होतो ना जितक्या, त्या बीचवर लगेचच पाणी असायचं, त्याच्यामुळे मग खेळता आणि इवन वॉक पण करता येत नव्हतं, कारण का गर्दी पण असायची आणि फिरायला जागाच नव्हती. पण हा बीच एकदम मस्त, इतका बेस्ट आहे ना. आता मी तुम्हाला थोड्या वेळात ना एक पूर्ण लेफ्ट टू राईट हे टाइम लॅप्स दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल. हॅलो मीरा, हाय. तो बघ डॅडा तिकडे वॉक करतोय. डॅडा तू काय करतेस? हो का, अच्छा बरं. मी खेळू का तुझ्यासोबत? खेळ खेळ मराठीच आहेत, बरं झालं. ती विचारते तू कुठे गेले, ही म्हणते हा.